हाय हॅलो नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदैवत म्हणजे काय, आपापल्या घराण्याची कुलदैवत कसे ओळखायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धार्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक घराची एक कुलदैवत असते आणि तो आपल्या परीनं भक्तिभावानं या कुलदेवीची पूजा करत असतो, कुलदेवाची पूजा करत असतो. कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनलेला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवत असं पुराणात म्हटलंय. कुलदेवतेमध्ये ज्यावेळेस पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून आपण ओळखतो. प्रत्येकाची एक कुलदेव आणि कुलदेवी असतेच. शक्यतो आपल्या कुळाचे जे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी स्थायिक होते, ज्या ठिकाणी ते राहिलेले आहे, त्या प्रदेशाजवळच जे कोणतं प्रसिद्ध दैवत असतं तेच प्रामुख्यानं आपलं कुलदैवत असतं. त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी किंवा कुलदैवताला जाऊन दर्शन घ्यावं असं आपले कुटुंबातील लोक आपल्याला सांगत असतात किंवा ते स्वतःही दर्शनासाठी जात असतात. प्रत्येक घराण्यामध्ये कुलदैवत असते. बहुतेक घरांमधून लग्न, मुंज किंवा जे कोणतं मंगल कार्य असतं त्या मंगल कार्यानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो. आपल्याकडे लग्ना अगोदर देखील कुलदेवी देवतेला लग्नाला आमंत्रण देण्यासाठी आपण त्यांचं दर्शन घ्यायला जात असतो. तसेच लग्नानंतर देखील जे नवविवाहित दाम्पत्य असतो त्यांना आपण दर्शनाला पाठवत असतो. तर या कुलदेवतेचे उपासनेचं महत्त्व काय आहे? पुराणात सांगितलं आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते. श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते. परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ काम कुलदेवता करते. कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेतून साधनेला आरंभ केल्यास जो कोणी तिची उपासना करतो त्याला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात. तर आपल्या कुलाचे कुलदैवत कोणते हे आपल्याला माहीत नाही, काही कारणास्तव आपल्याला माहीतच नाही की आपलं कुलदैवत कोणतं आहे. तर ते कोणतं आहे हे कसं ठरवायचं ते आपण जाणून घेऊया. कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवलं जातं. पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते. कदाचित काही नातलग कुटुंबाचा एखाद्या गावाशी संबंध असतो, जिथे वस्ती केले तिथे एक देऊळ बांधले गेलेले असू शकते. कुटुंबाला वाढवलं की त्याला कुळ म्हणत असावेत. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असू शकते. मग जरी लोक स्थलांतर झाले तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी. उदाहरणार्थ महाराष्ट्रात अनेक लोकांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची आई भवानी किंवा कोल्हापूरची अंबाबाई असलेलं आपल्याला आढळतं. जर आपल्याला कुलदेवताच ठाऊक नसल्यास तर काय करायचं? ज्या देवावर भक्ती आहे त्यांची उपासना करायची. आपले जे मूळ स्वरूपातील देवते ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया किंवा विष्णूचे अवतार रूपातील देवते नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम, शंकराचा अवतार रूपातील दैवते कालभैरव, खंडोबा, मारुती, आदिमायेची अवतार रूपातील देवते सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली, शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती तसेच आरंभ पूजनाची देवता गणेश, देवांचा सेनापती कार्तिकेय, वैदिक देवता इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा,
पण यातील सूर्य व अग्नी वगळता इतर देवतांची उपासना आज प्रचलित नाही. कुलदैवत हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, आपल्यावर संकट येऊ देत नाही अशी आपली समजूत आहे. त्यामुळेच कुलदैवतेचे आपण आवर्जून पूजन करत असतो. त्यामुळे जर आपल्याला कुलदैवत ठाऊक नसेल तर आपली ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचे आपण नामस्मरण करावं. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल, ग्रामदैवत हेच कुलदैवत असतं का? ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत आणि कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते. काही वेळा ग्रामदैवत हे कुलदैवत असू शकते, पण ते तसेच असेल असं काही नियम नाही. काही वेळेस ग्रामदैवत असतं एखाद्या गावाचं ठराविक, तर तेच आपलं कुलदैवत असतं, पण प्रत्येक वेळेस ग्रामदैवत हे कुलदैवत नसतं. कुळ म्हणजे काय? तर कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेले विस्तृत कुटुंब, बहुधा गोत्र, जाती यांसारख्या लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतात असे नाही, परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असं मला वाटतं. काही जणांना वाटतं कुळ म्हणजे जात, तर ते चुकीचं आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे, परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात. कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात. एकंदरीत काय, कुळ म्हणजे एक टोळी. यावरून महाभारत युद्ध हे एक टोळी युद्ध होते या वचनाची आठवण होते. कुलदैवत म्हणजे सगळ्या कुटुंबाला, आपल्या घराण्याला, आपल्या इतिहासाला, आपल्या मातीला जोडणारा मुख्य धागा असतो. तर अशा प्रकारे कुलदैवत म्हणजे नेमकं काय असतं आणि जर आपलं कुलदैवत आपल्याला ठाऊक नसेल तर ते कसं ओळखायचं किंवा कोणाचं नामस्मरण करायचं हे आपण आजच्या व्हिडिओत बघितलं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.